नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी 2 सूचना जाहीर केल्या आहेत. यातील पहिली आणि अत्यंत महत्वाची सूचना जी मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक कागदपत्रांच्या यादीबाबत आहे. ती सूचना आपण सर्वप्रथम पाहूया. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप राऊंडची नोंदणी लवकरच सुरू होणार असून नोंदणीच्या वेळी उमेदवारांना सर्व आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी नीट यूजी 2026 प्रवेश प्रक्रिया, नीट यूजी 2026 गुणपत्रक, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, 12वी परीक्षेचे गुणपत्रक, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, माहिती पुस्तिकेतील नमुन्यानुसार मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र आणि शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला ही सामान्य कागदपत्रे आवश्यक आहेत. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी फक्त महाराष्ट्र शासनाच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल आणि केंद्र शासनाच्या नमुन्यातील प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही. विशेष प्रवर्गासाठी अनाथ प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, संरक्षण दलातील आरक्षणाचे प्रमाणपत्र, डोंगरी भागाचा दाखला, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील दाखला किंवा अल्पसंख्याक असल्यास त्याबाबतचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्याचप्रमाणे ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट आवश्यक राहील. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना ते सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या रिसीटवर त्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे कोणतीच काळजी करण्याची गरज नाही. मात्र पुढे मिळणाऱ्या मूळ प्रमाणपत्रावर तुमची प्रवेश प्रक्रिया अवलंबून राहील व ती रद्द झाल्यास सर्वस्वी विद्यार्थ्यांची जबाबदारी राहील. अशा प्रकारे CET सेलने परिपत्रक जाहीर केले आहे. या 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होईल आणि सीट वाया गेल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ही कागदपत्रे वेळेत प्राप्त करून तयार ठेवावी. तसेच महाराष्ट्र CET सेलने आज अजून एक दुसरी नोटीस जाहीर केली आहे. या नोटीसनुसार महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी दिव्यांग PWD प्रवर्गातील उमेदवारांकरिता दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्वाची सूचना जाहीर केली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग NMC च्या 2026च्या मार्गदर्शक सूचनांनुसार नीट यूजी 2026 द्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग उमेदवारांनी नियुक्ती वैद्यकीय मूल्यांकन मंडळाकडून मेडिकल असेसमेंट बोर्ड कडून पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. या संदर्भात मेडिकल काउन्सिलिंग कमिटी नवी दिल्ली यांच्या 30 जुलै 2026च्या सूचनेचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेपूर्वीच हे प्रमाणपत्र काढून घ्यावे. नियुक्त वैद्यकीय मूल्यांकन मंडळाने निर्गमित केलेले वैध पात्रता प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवारच दिव्यांग प्रवर्गातील आरक्षणासाठी पात्र मानले जातील आणि हे प्रमाणपत्र राज्य कोट्याच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक राहील. त्यामुळे PWD प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई किंवा चूक टाळण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करून आपले प्रमाणपत्र तयार ठेवावे. MCCच्या वरील पत्रकानुसार विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे. आपण तो जरूर पाहावा. वरील दोन्ही परिपत्रकांच्या विश्लेषणानंतर आम्ही आपणास असे सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच महाराष्ट्र CET सेलद्वारे पुढील 1-2 दिवसात आपल्याला 85% स्टेट कोट्याचे वेळापत्रक आणि प्रवेशाचे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी आपण या दोन्ही परिपत्रकातील तरतुदींची पूर्तता करून प्रवेशासाठी सज्ज राहावे. मेडिकल काउन्सिलिंग ही केवळ फॉर्म भरण्याची प्रक्रिया नसून तुमच्या संपूर्ण वैद्यकीय करिअरचा निर्णय घेणारा टप्पा आहे. नियम नीट समजून न घेतल्यास चांगल्या गुणांनंतरही नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला MBBS, BDS, BAMS, BHMS, PPT, AIQ, डीम युनिव्हर्सिटीज,
सेंट्रल युनिव्हर्सिटीज करता महाराष्ट्र राज्य काउन्सिलिंगसाठी वैयक्तिक मार्गदर्शन, कॉलेज निवड, अचूक चॉईस फिलिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, राऊंड स्ट्रॅटेजी आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी अनुभवी व तज्ञ मार्गदर्शन हवे असेल तर पेड काउन्सिलिंग असा मेसेज महाराष्ट्र करिअर काउन्सिलिंग विरार मुंबई या अधिकृत व्हॉट्सअप क्रमांक 9325261565 वर पाठवा आणि आमच्या पेड काउन्सिलिंग सेवेमध्ये सहभागी व्हा. काउन्सिलिंग प्रक्रियेची फ्री अपडेटसाठी तुम्हाला वरील नंबरवर फ्री अपडेट असे मेसेज पाठवा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत शेअर करा. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.